करमणूक पण बॅग की खूप आणि त्याच्यात करायचं प्रमाण खूप जास्त आहे. मग आता जेव्हापासून GST लागली तेव्हापासून आपल्याला फक्त आणि फक्त GST एकच करते. याच्यामुळे काय झालं की GST फायदे काय झाले की या व्यवहारामध्ये GST लागू GST कोणत्या गोष्टीवर किती आहे हे सर्व नागरिकांना माहीत आहे. त्याच्यासाठी त्यांची फसवणूक सुद्धा दूर झाली आहे. तर जसं की खोटा बिल तयार करून जास्त लोक आकारतात. जसं की आता मग आता ही फसवणूक दूर करण्यासाठी बिलावर आपल्याला जसा मोबाईलचा 10 अंकी नंबर असतो तसा बिलावर GSTचा 15 अंकी नंबर असतो. तर मॅडम आपण जो GST देतो वस्तूंवर जो काही GST देतो तो GST डिवाईड होऊन अर्धा राज्य सरकारला आणि अर्धा केंद्र सरकारला म्हणजे CGST आणि SGST आहे. म्हणजे जर आपण एखाद्या गोष्टीवर 5% भरला तर मग 2.5% हा जाणार राज्य सरकारला आणि 2.5% केंद्र सरकारला. अशा प्रकारे 0% अशा प्रकारे या GSTचे प्रकार पडलेले आहेत की कोणत्या गोष्टीवर आपण किती टक्के GST लागू केला पाहिजे. तर 0% या प्रकारे 28% GST आहे. तर मग 0% आपण त्या व्यवहारामध्ये खूप गरजेचे आहे जगण्यासाठी आणि सर्व गोष्टी त्यांच्यावर 0% GST आहे. मसालेदार पदार्थांसारखे तसेच LPG